तर मी काल व्हिडिओ केला होता की 100 मेंढ्यांना 5 लाख टन चारा लागेल. तर ते काय चुकून वगैरे शब्द गेलेले नव्हते, तर अभ्यासपूर्वक केलेला व्हिडिओ आहे. असेच काय हवेमध्ये गोळ्या सोडण्यात काय अर्थ नसतो. तर कमर्शियल लेवल म्हणजे तुम्हाला समजलं नसेल तर मी आज समजावून सांगतो. आणि 5 लाख टन चारा कसा लागतो तेही मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या अगोदर तुम्ही इकडे या जरा. चारा बघू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं ना, ओरिजिनल चारा तुम्हाला कोण देत नाही. तर हे बघा, ज्वारीचा कडबा 22 रुपयानं आणला आहे. हा ज्वारीचा कडबा 22 रुपयाचा आणि गव्हाचा बुसकाट फुकटचं 5 रुपयाचा. ह्याचा कलर बघा दोघांचा. हा ॲक्च्युली सफेदच पाहिजे होता, पण ह्याच्यावरती पाणी मारल्यामुळे लाल झालं. आणि हे बिना पाणी मारताय एकदम प्युअर सफेद आहे. माझा गेल्या वर्षी कडबा असा होता, तर पूर्ण सफेद कडबा होता. आणि आत्ता बघितला तर 1 महिन्यामध्येच तो लाल पडलेला आहे. तर तुम्हाला मी सांगतो की हा जो चारा आहे तो 5 लाख टन कसा काय लागेल. तर सुरुवातीला म्हणजे कसं होतं, तुम्हाला 2 लेवल सांगतो मी. एक कमर्शियल लेवल आणि एक आपण जी सांभाळतो आहे ती लेवल. आता कमर्शियल लेवल म्हणजे कसा व्यवसाय असतो, तर कमर्शियल लेवल म्हणजे कसा व्यवसाय की मी जो काही व्यवसाय करणार आहे तो माझ्या 7 पिढ्यांपर्यंत पैसा पुरेल. त्यांनी भविष्यात तो व्यवसाय करू किंवा नाही केला तरी जो काही पैसा मिळणार आहे तो त्यांच्या कामाला येईल. अशा पद्धतीनं कमर्शियल लेवलला असतं. आणि आपण जे मेंढीपालन करतो की माझा उदरनिर्वाह म्हणजे माझं जे दैनंदिन किंवा मला जो काही खर्च लागतो, ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही पैसा लागतो किंवा मला कोणाकडे नोकरी करायची नाही म्हणून मी केलेला व्यवसाय असतो, ह्याला उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणतात. आणि कमर्शियल लेवलचा तो पद्धतीनं असतो. आता तुम्ही म्हणाल की 5 लाख टन मग चारा कशाला लागेल. तर कमर्शियल लेवलला करताना तुम्हाला 4 गोष्टींचा विचार करायचा असतो आणि 4 गोष्टींचा विचारपूर्वक करून ते कमर्शियल लेवल करायचं असतं. आता तुम्ही म्हणाल की पण चाऱ्याचं तुम्ही काय सांगा ना. तर मी चाऱ्याचं पण तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं जे काय आता ईदचं मार्केट जे बोलतात ना, किंवा जे काय आपले मुसलमान जे बांधव असतील, आता ईदला जे काय हे आणायला जातात, देवनारला बकऱ्या आणायला जातात. देवनारला बकरी जिथून येतात, कुठून येतात आता काही लोकांना माहीत नसेल, तर देवनारला जी बकरी येतात ती राजस्थान, मेवात, हरियाणा तिथून येतात. जेवढ्या ती बकरी आणतात तेवढ्याच गाड्या भरून चारा आणतात. बघा मी काय सांगतो आहे, जर काय त्यांनी 4 गाड्या भरून बोकडं आणली तर 4 ते 5 गाड्या भरून ते चारा आणतात. तर का, तर त्याला कमर्शियल लेवल म्हणतात. कमर्शियल लेवल त्याला म्हणतात की माझं पुढचं प्लॅनिंग असतं की जर का मी एवढी जर प्राणी नेले तर त्यांना चारा तिथं विकत घालण्यापेक्षा चारा विकतचं न घालता माझा घरचा जो चारा आहे तोच मी घालेल. हे त्या पद्धतीने करतात. आणि ज्यांना पाहायचं असेल त्यांनी जाऊन पहा. तर कमर्शियल लेवलला मेंढीपालन करायचं म्हणजे काय करायचं, तर चाराही विकायचा, तुम्हीच चारा विकायचा, नाहीतर असा डुप्लिकेट चारा येतो. हे काहीच कामाचं नाही, एकदम थर्ड क्लास क्वालिटी. जरी तुमचा कोण सक्का व्यापारी असेल ना त्यालाही दाखवा, जरी तो लाख सांगू द्या की मी असं देऊ शकत नाही, पण हे येतच असं. मी गॅरंटी वॉरंटी देऊ शकतो ह्या धंद्यातनं, कारण मी चांगला अनुभव घेतला आहे सर्वांचा. तर तुम्ही चारा पण विकायचा, त्यांच्या लेंड्याही विकायच्या, त्यांची जी काही वरची आपण केस कापतो तीही विकायचं, मार्केट शोधायचं. आणि नुसत्याच सांभाळायचं नाही तर त्याचं मटण पण विकायचं आपणच. तुमच्यापेक्षा सांभाळणाऱ्यापेक्षा, म्हणजे मी जरी सांभाळतो आहे ना तरी माझ्यापेक्षा चारा विकणारा सर्वात पैसे जास्त कमवतो, माझ्यापेक्षा मटण कापून विकणारा जास्त पैसे कमवतो. मग आम्ही कमर्शियल लेवल करायची विचार जो करतो तर कमर्शियल लेवलचा विचार एक तुम्हाला साधा सिंपल उदाहरण सांगतो. आम्ही शेतकरीचे एखाद्या तुम्ही तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जे कृषी बियाणं असतं, म्हणजे आपल्याकडे जे बियाणं घेतो आपण, जे काय पिकाचं किंवा चाऱ्याचं जे काही बियाणं घेतो, म्हणजे चाऱ्याचं यांच्याकडून नाही तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिथं बियाण्याचं दुकान असतं तिथं, तर काय करायचं असतं, तर त्यांचं दुकान बघायचं. बघा मी कमर्शियल लेवल सांगतो आहे, जीवन जगायची लेवल नाही, कमर्शियल लेवल सांगतो आहे. तर तालुक्याच्या ठिकाणीचे जे काय दुकान असतं बियाण्याचं त्याच्याकडे जायचं, त्याचं दुकान बघायचं आणि त्याचं गोडाऊन बघायचं, किती फरक येतो. आणि जिल्हा आणि तालुक्याच्या दोघांच्या ठिकाणचं ते कंपॅरिजन करायचं. तर काय होतं, तालुका जो असतो तालुक्याच्या ठिकाणी जेवढं दुकान आहे त्याच्या 5 ते 10 पटीनं त्याचं गोडाऊन असतं. पण तुम्ही जर अशा मोठ्या लेवलला गेला, मोठ्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेला बघायला, त्याचं दुकान जेवढं आहे त्याच्या 20 ते 25 पट त्याचं गोडाऊन असतं. का करतात, आपण आपल्या दुकानापुरताच माल ठेवू ना,
कधी विचार केला का त्यांनी? तर त्यांनी कमर्शियल लेवलचा विचार केला की माझं दुकान भले छोटे आहे पण माझं ठेवण्याची जी साठवण क्षमता आहे ना ती तेवढ्या पद्धतीनं पाहिजे. आणि जर तुम्हाला ह्याच्या पलीकडं जिवंत उदाहरण बघायचं असेल तर वसईला जावा, तबेले आहेत. जोगेश्वरी आणि गोरेगावच्या मध्ये तबेले आहेत. आणि अंटोपिल्ला जिथं पोलीस क्वार्टर आहेत, म्हणजे पोलिसांना राहायला जिथं जागा असते त्या ठिकाणी तबेले आहेत. त्या तबेल्यातनी जाऊन पहा त्यांचं चारा किती आहे आणि त्यांचं प्राणी किती आहेत हे तुम्ही एकदा तिथं जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला कमर्शियल लेवल जी काय असते ते कळेल. कमर्शियल लेवल म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात सगळं काही विकायचं, चाऱ्यासह लेंड्यांसह विकणे म्हणजे कमर्शियल लेवल होणे. आणि आपण जे करतो आहे ते आपला उदरनिर्वाह व्हावा ह्याच्यासाठी आपण करत आहे. जर काही कुणाला अजून डाऊट वाटत असेल 5 लाख टन का सांगितलं, मला पण माहिती आहे की माझ्या मेंढरांना 5 किलो चारा लागणार आहे, बरोबर आहे. एका मेंढराला 5 किलो लागणार आहे. माझ्याकडे किती आहेत? 25च आहेत. मग मी 10-12 टन चारा कशाला गोळा करू? नाहीच केला पाहिजे ना. किती लागणार आहे? 50 किलो लागणार आहेत. मग मी 50 किलो गोळा करेन. पण तसं नसतं. तर कमर्शियल लेवलला हे सर्व करताना चारी बाजूनं विचार करून करावा लागतो. त्याच्यानुसार होतं. तुम्ही नुसती मेंढरं पाळली म्हणजे तुम्ही सक्सेस होणार आहे? नाहीच होणार. तुम्ही नुसतंच मेंढरांचं प्लॅनिंग केलं म्हणजे सक्सेस आहे? नाहीच होणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला लेंड्या कशा विकता येतील? लेंड्यांची पावडरला चांगली मागणी आहे. मग त्याचं पॅकेट एक किलोची करून कशी विकता येतील ते बघितलं पाहिजे. आणि त्याच्यासोबत तुम्ही चारा पण विकला पाहिजे. स्वतःचा चारा ब्रँड जर असेल, आता मी तुम्हाला दाखवतो ब्रँड काय असतं. हा बघू शकता, ह्याला बोलतात, हे भले गावाचं आहे तरीसुद्धा ब्रँड आहे. ह्याचा कलर आणि ह्याचा कलर बघा. हे आता जर वास घेतला ना तर कुबाट वास मारते. हे आत्ता म्हणजे ज्वारीचं 22 रुपये किलोनं घेतलेलं आहे, कुबाट वास मारते. आणि हे फुकटचं आहे पण एकदम ब्रँड आहे. तर अशा पद्धतीनं जर काय तुम्ही चांगला क्वालिटीचा चारा दिला तर मी तुम्हाला सांगतो तुमचं ग्राहक कुठेही जाणार नाही. करायचं आहे तुम्हाला 100 मेंढरं पाळणं म्हणजे 300 मेंढरांचे 300 मेंढरं सांभाळण्याप्रमाणे आहे. कारण 100 मेंढरं म्हणजे काय 100च राहणार नाही तर 200-300 मेंढरं राहणार आहेत. कारण काही विक्री होतील, काही विक्री नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टींचा तामजाम असतो. आणि त्याच्याबरोबरच नुसतं मेंढरं विकायचं नसतं तर त्या मेंढरांची लेंडी खत 1-2 प्लॉट आपण स्वतः बनवायचे, ज्याच्यामध्ये फक्त लेंडी खताचा पावडर करायची, ती वापरायची, त्याचा रिझल्ट दाखवायचा. जे काही धान्य तुम्ही पिकवाल प्युअर ऑर्गॅनिक म्हणून चांगल्या भावाने विका. त्याचा चारा जो निघेल तो आपण मेंढरांना खायला घाला. आणि तसंच जे काही तुम्ही कराल तिथलं सर्व गोष्टी चारी बाजूने विचार करायचा, काय विकता येईल आणि काय ठेवता येईल ह्या गोष्टीचा विचार करायचा. आणि त्या कमर्शियल लेवलला त्या पद्धतीनं होतं. अजून जर कुणाला डाऊट असेल तर तुम्ही फोन करा, अजून त्या पद्धतीनं मी समजावून सांगेन, किंवा तुम्ही कमेंट करा, काही हरकत नाही कमेंट केली तर. पण कमर्शियल लेवल ही त्या पद्धतीची असते. कमर्शियल म्हणजे माझ्या 7 पिढ्या कशा जगतील ह्याला कमर्शियल लेवल म्हणतात. आणि आपण जे करतो की माझा उदरनिर्वाह कसा होईल हे आपलं नियोजन असतं. आणि तुम्हाला साधं एक गणित अजून सांगतो मी. जेव्हा तुम्ही एखादी गाडी घेता, म्हणजे 4 व्हीलर घ्या किंवा काय घ्या, तर तुम्हाला जी काय कंपनी असते किंवा जे काय ते तुमचं शोरूम असतं तुम्हाला डिस्काउंट काय देत नाही. जे काय पैसे आहेत काटेकोरपणे घेते. पण तेच एखाद्या कंपनीनं घेऊ द्या. बघा मी काय सांगतो आहे, तुम्ही एक गाडी घेतली तर 1 रुपया सोडत नाही. तेच एखाद्या कॉर्पोरेट कंपनीनं घेऊ द्या गाड्या, डायरेक्ट 20 घेऊ द्या. 20 हा बरोबर, म्हणजे जेव्हा मी होतो तेव्हा 20 गाड्यांबरोबर एक गाडी फुकट भेटायची. किती? 20 गाड्यांबरोबर एक गाडी फुकट. तुम्हाला एक गाडी घेताना सर्व पैसे घेतात पण त्यांना एक गाडी फुकट देतात. का? तर कमर्शियल लेवल आहे, म्हणजे व्यावसायिक रूप आहे. मग त्या कमर्शियल लेवलला करताना चारी बाजूचा विचार करून करायचा असतो. जर काय तुमच्याकडे 5 लाख टन चारा झाला, तुम्हाला नको आहे आता, म्हणजे माझ्याकडे ह्या वर्षी नवीन चारा येणार, तर मी काय करेन, जुना जो स्टॉक आहे चाऱ्याचा तो विकू शकतो ना. चाऱ्याचे पैसे येणार आहेत, काही वाया जाणार नाही सुका चारा अजिबात. तर ह्या सगळ्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर कमर्शियल लेवलला होतं. आणि आपण जे करतो आहे ते माझं उदरनिर्वाह व्हावा ह्या पद्धतीनं आपलं मेंढीपालन आहे. आपलं काही कमर्शियल नाही आहे. तुमचं असो किंवा माझं असो, माझं फक्त जीवन जगावं, मला दुसऱ्याकडे नोकरी करायची नाही म्हणून मी मेंढीपालन केलं. हे अशा पद्धतीचं आपलं मेंढीपालन आहे. आणि त्यांना जे कमर्शियल लेवलला करायचं आहे तर त्यांना त्या चारी बाजूचा विचार करूनच केलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे मेंढीपालन होत नसतं. जरी कुणाला असं काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा. कारण हा व्हिडिओ बनवताना कमीत कमी 8 दिवस लागले म्हणजे व्हिडिओ बनवायसाठी मला. मी काय काल त्यांनी कमेंट केले आणि आज केले, तर त्यांची 3री वेळ कमेंट होती ही त्या दादांची की कमर्शियल लेवलचा. तर मी त्या पद्धतीनं हा नियोजन केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लोक दूध
दुधाचे गोटे आहेत किंवा दूध विकतात हे सगळ्या गोष्टी करतात, पण दूध विकणाऱ्यापेक्षा दुधाचं बाय प्रॉडक्ट करणाऱ्याला चांगलं पैसे मिळतात. कुणी पण सांगू द्या ना, जो कोणी दुधाचा धंदा करतो ना की दुधात मला जास्त पैसे कमवतात, पण जो बाय प्रॉडक्ट करतो म्हणजे दूध घेतो दुधापासून सगळ्या काय गोष्टी करतो त्याच्याकडे जास्त पैसे येतात. मग आपण नुसत्या मेंढ्या सांभाळल्या म्हणजे आपल्याकडे जास्त पैसे येणार आहेत का? तर काहीच नाही. आपल्याकडे जर ग्रुप असेल, आता काही लोकांकडे चारा असतो, हा खराब क्वालिटीचा चारा 22 रुपयानं आणि ते गव्हाचं फुकटचं आहे, माझं घरचंच आहे बिना पाण्याचं तरी तेवढं आहे. पण जर का तसा जर ज्वारीचा कडबा किंवा काय आपण चारा जर लोकांना दिला बिना भिजवता, आपल्याकडनं 100% मी सांगतो ना कायमचे गिरायक राहणार. मग अशा कमर्शियल लेवलला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला वॉरंटी गॅरंटी आणि क्वालिटी द्यावी लागते. आणि हे बिना म्हणजे आता जनावरं खाण्याच्या लायकीचं नाही, पण आता आपण किलोनं आणलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गव्हाचा भुसा मिक्स करून ते मी भरडून ठेवतो आहे बारीक करून. आणि गेल्या वर्षी मी कडबा आणला होता ना, ह्या वर्षापर्यंत 1 वर्ष ठेवला होता पावसामध्ये त्याच्यामध्ये ह्या बॅगेमध्ये, तर तो पूर्णच्या पूर्ण सफेद राहिला होता. म्हणजे 1 वर्ष मी ज्वारीचा कडबा बारीक करून ठेवला होता तर पूर्णच्या पूर्ण सफेद राहिला होता. आणि हे 1च महिना आणलं आहे, आत्ताच काळं पडले. मग काय लायकीत दिलं असेल त्यांनी ते? तर हे साम दाम दंडभेद वापरणं काय म्हणतात ना ते, हे तुम्हाला ते काय होईल पुढचं ते मला काय करायचं नाही, पण मला कसा पैसा येईल ना हे व्यापारी बघतात. हे भिजवून देण्याचं कारण तेच आहे की मला जास्त पैसा यावा ह्याच्यासाठी भिजवलेलं असतं, बाकी काय नाही. आणि जे गव्हाचं बघा सफेद पूर्ण दिसतंय बिना भिजवता आहे, मला काही व्यापारी नाही किंवा मला कोणाला विकायचं नाही, पण ते सफेद आहे. मग तसं जर आपण काय ग्रुप केला आणि त्या पद्धतीनं जर एकमेकांना चाऱ्याची देवाणघेवाण केली, चारा पण ओरिजिनल जाईल, सगळं काय होईल, चाऱ्याची बँक बनवू, सगळं काय बनवू, फक्त आपण एकत्र येऊ तेव्हा होईल. आणि तेव्हाच हे कमर्शियल लेवलला मेंढीपालन जाता येईल.